काल मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराठीमध्ये निर्णय बैठक झाली। अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या या बैठकीत जरांगे पाटलांनी कोणते मतदारसंघ लढवायचे आणि कोणते पाडायचे यावर भाष्य केलं। त्यानंतर मतदारसंघांची यादी देखील आली। ज्या मतदारसंघाचं नाव या यादीत होतं तिथल्या विद्यमान आमदारांना काही रात्रभर झोप लागली नसेल। अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा जरांगे पाटील पुन्हा माध्यमांसमोर येतात आणि आपण निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं स्पष्ट करतात। तसंच ज्यांना पाडायचं त्याला पाडा आणि त्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा असं आवाहन देखील मराठा समाजाला करतात। मात्र काही राजकीय विश्लेषकांच्या मते जरांगे पाटलांनी माघार घेतली खरी, पण जो संदेश त्यांना मराठा समाजाला द्यायचा होता तो त्यांनी दिलाय। म्हणजे नेमकं जरांगे पाटलांनी केलंय काय? त्यांनी मराठा समाजाला कोणता संदेश दिलाय? त्यांच्या या भूमिकेचा नेमका फायदा कोणाला होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। रविवारी म्हणजेच काल झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी आपली ताकद असलेल्या मराठवाड्यातल्या 5 मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडण्याचं आवाहन केलं होतं। आता या 5ही मतदारसंघाचं जर व्यवस्थितरित्या विश्लेषण केलं तर त्यातले 4 मतदारसंघ असे आहेत जिथे महायुतीकडून प्रत्यक्षरित्या उमेदवार उतरवण्यात आलाय। त्यासोबतच त्या 4 पैकी 3 मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय हे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले। त्यामध्ये पहिला मतदारसंघ गंगापूर खुलताबाद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्रशांत बंब हे गेल्या 3 टर्म पासून आमदार आहेत। असं म्हणतात की मराठवाड्यात किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू नेत्यांमध्ये प्रशांत बंब यांचं नाव येतं। गेल्या 10 वर्षात देवेंद्र फडणवीसांनी बंब यांना कधीही निधीची कमतरता भासू दिली नाहीये। तसंच बंब यांच्या म्हणण्यावरून फडणवीस हे जवळपास 4 ते 5 वेळा बंब यांचं मूळ गाव असलेल्या लासून स्टेशन मध्ये आलेत। यातून तुम्ही बंब आणि फडणवीस यांच्या नात्याचा अंदाज लावू शकतात। त्या व्यतिरिक्त आणखीन एक मुद्दा म्हणजे बंब यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश चव्हाण हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। सतीश चव्हाण यांनी मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता। शिवाय मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या काकासाहेब शिंदेंच्या भावाला देखील चव्हाणांनी थेट नोकरी लावून दिलेली। तसंच चव्हाण हे मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्गीय मानले जाणारे राजेश टोपेंच्या मर्जीतले नेते आहेत। त्यामुळे सतीश चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्ती असलेले प्रशांत बंब यांना पाडण्यासाठी जरांगे पाटील यांनी आवाहन केलंय असं दिसतंय। दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे भोकरदन विधानसभा मतदारसंघ। भोकरदन मतदारसंघात गेल्या 2 टर्म पासून रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे हे निवडून येत आहेत। रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीसांचे देखील जवळचे संबंध आहेत। फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सांगण्यावरून दानवेंकडे पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं होतं आणि कदाचित त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांनी भोकरदन मतदारसंघात उमेदवार पाडण्याचा निर्णय घेतला असावा। यामध्ये आणखीन एक कारण म्हणजे मधल्या काळात रावसाहेब दानवेंनी जरांगे पाटलांवर टीका करत त्यांच्या मागे बोलवता धनी कोण आहे याचा शोध घ्यायला हवा असं विधान केलं होतं। त्यामुळे कुठेतरी जरांगे पाटलांनी त्याच नाराजीतून भोकरदनमध्ये उमेदवार पाडण्याचा निर्णय घेतला असावा। तिसरा मतदारसंघ आहे औसा। लातूर जिल्ह्यात येणाऱ्या या मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचे सहाय्यक अभिमन्यू पवार हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। गेल्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी आपलं वजन वापरून इथे अभिमन्यू पवारांना निवडून आणलं होतं। शिवाय यंदा देखील अभिमन्यू पवारांनी निवडून आणण्यासाठी फडणवीसांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। त्यांनी काँग्रेसचे दिग्गज बसवराव पाटलांच्या पक्षात प्रवेश देखील घेतलाय। त्यामुळे कुठेतरी अभिमन्यू पवारांना निवडणूक सोपी जाणार असं बोललं जात होतं। मात्र आता मनोज जरांगे पाटलांनी औसा मतदारसंघातला उमेदवार पाडायचा निर्णय घेतल्यामुळे अभिमन्यू पवारांच्या देखील अडचणीत वाढ झाली आहे। आता एकंदरीतच काय तर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली जरी असेल तरी त्यांनी मराठा समाजाला जो संदेश द्यायचा तो दिलाय। आता या संदेशानुसार मराठा समाज चालतो की नाही हे तर निकालाच्या दिवशी कळेलच। तोपर्यंत तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा की तुम्हाला जरांगे पाटलांची ही भूमिका कशी वाटली। धन्यवाद।